ए कोण आहेस बाबा? हा का करतोस हे सगळं? अरे हे चांगलं सुखाने आयुष्य जगत होतो रे मी. का आलायस माझ्या राशीला? तू एक काम कर ना, मला माझे 3 लाख रुपये दे, मी जातो इथून. असा कसा जाणार? आता कुठं माझ्या तावडीत सापडलायस तू? अरे कुठल्या जन्माचा बदला घेतोस तू माझा? हा तू कोण आहेस? सिद्धचा फॅन. तू फॅन आहेस ना सिद्धचा? मी बाप आहे सिद्धचा, मी त्याचाच बाप आहे. बाप नाही रे, तू तर साप आहेस, फुसफुस नागोबा. मी जातो, मी जातो इथून, निघून जातो. तुला इथंच मातीत गाडून टाकी ना. जगासाठी तर तू मेलाच आहेस, आता खरंच मरशील. मग भूत बनवून फिरशील 3 लाख करत. का करतोस असं? मला सिद्धला न्याय मिळवून द्यायचा आहे. कसला न्याय? त्याच्यावर जो अन्याय झालाय त्याचा न्याय. कसला अन्याय? का तुला खरंच वाटत नाही का सिद्धवर अन्याय झालाय? नाही रे, तसं नाही रे, पण मला काय म्हणायचं, तुला नेमका कशाचा राग आलाय ते कळू दे ना. म्हणजे राजकारणी आणि पोलिसांनी मिळून सिद्धचा खून केलाय, त्याचाच बदला घेणार मी. घे ना, मग मला का छळतोयस? घे तू. का नाही? तू तरी सिद्धला कमी त्रास दिलायस का? पैशासाठी त्याच्या मरणाचा बाजार केलास तू, आणि तो जिवंत असतानाही खूप छळलायस तू त्याला. त्या सगळ्याचा मी बदला घेणार. मी पाय पडतो रे तुझ्या. सिद्धची आई माझी बायको, मी नाही गेलो तर ना अशी झुरून झुरून प्राण सोडेल रे ती. तिच्यासाठी तरी सोड ना मला. नाही सोडणार. तू आता जगासाठी मेलायस. आता जे मी सांगेन तेच करायचं, नाही तर खरंच तुला मातीत गाडीन. साहेब सोडा ना, मी सगळं खरं खरं सांगितलं. धनराज काका पण जिवंत आहे. तो कुठे आहेत? मला नाही हो माहीत. साहेब माझा मोबाईल तरी द्या ना मला. मोबाईल? आणि धनराज कुठे आहेत ते सांग, मग सगळं मिळेल. मोबाईल मिळेल, खायला मिळेल, प्यायला मिळेल, म्हणजे चहा पाणी सगळं मिळेल. काय स्टेटस आहे? ॲज इट इज मॅम. मॅडम प्लीज मला जाऊ दे ना. मी जे काय खरं खरं सांगायचं ते सगळं सांगितलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे धनराज काका पण जिवंत आहेत. कुठे आहेत ते? एका माणसाचा खून झालाय अशी न्यूज चॅनलवर येते. त्या माणसाचा शोध चाललाय, तरीही तो माणूस समोर येत नाही. जर धनराज जिवंत आहे तर मग ते आहेत कुठे? मला नाही हो माहित. की एखाद्याने व्हिडिओ नंतर त्यांचा खून केला? मॅम एखादा, तो एखादा हाच आहे मॅम. मॅम सगळे याचं नाव घेत आहेत. सिद्धांच्याची आई, ती संजना राघव, तो शेजारचा सेक्रेटरी. एवढंच काय, पण याचे जवळचे मित्र कुलदीप, शिवानी, सगळ्यांना याच्यावरच संशय. मॅडम मी नाही हो खून केलाय. अरे मग आम्ही तेच विचारतोय ना. तू खून नाही केलाय तर मग कोणी केलाय? मला नाही माहित हो मॅडम. हा मॅडम, हा खून ना त्या मांत्रिकाने केला असणार असा माझा संशय आहे. आता मांत्रिक काय नवीनच? हा म्हणजे मी सांगतो तुम्हाला काय ते. काय झालं, धनराज काका आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन केला 5 लाख रुपये काढण्यासाठी. म्हणजे सीतच्या आईला असं भासवलं की सीतचं भूत घरात फिरतंय, म्हणून मग मांत्रिक आणला आणि 5 लाख रुपये काढले. 5 लाख तर मिळाले, पण त्या मांत्रिकाचं आणि काकांचं खूप मोठं भांडण झालं होतं. हे जमणार नाही. तुम्ही 5 लाख रुपये कमवणार आणि मला फक्त 10,000 रुपये. हे बघ, हा चांगली गोष्ट नाही. पूजा अर्चा करणारा माणूस आहे ना, तुझ्यासारख्याने शब्दाला जागायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, काल पूजा अर्चा करताना किती कष्ट पडले मला, आणि डोळ्यात धूर गेला तो वेगळाच. धूर तर आमच्या पण डोळ्यात गेला. त्याचं कौतुक मला नको सांगू. एक काम कर, तू तुझे 10,000 रुपये घे
आणि विषय मिटवून टाक. अजिबात नाही. 1.5 लाख रुपये घेईन. अरे ते साधे मंत्र पुटपुटायचे त्याचे 1.5 लाख द्यायला काय वेळा वाटलो का रे मी तुला? त्या मंत्रामुळेच तुम्हाला 5 लाख रुपये मिळत आहेत. आणि मंत्र शिकायला किती कष्ट पडतात माहितीये का तुम्हाला? माहितीये ना, म्हणून म्हणतो 10,000च घे आणि निघ. तर तुम्ही मला 1.5 लाख रुपये देणार नसाल ना, तर आत्ताच्या आत्ता त्या माऊलीला जाऊन खरं खरं सांगेन की मुलाच्या मरणाचा गैरफायदा घेताय तुम्ही म्हणून. अच्छा, म्हणजे आधी सगळा व्यवहार व्यवस्थित होता तुझ्यासाठी, आता पैसा बघितल्यावर फायदा गैरफायदा दिसायला लागला का तुला? 1 लाख. 1 लाखाच्या खाली अजिबात नाही. हे बघ, माणसानं आपला शब्द पाळावा. खोटारडेपणा करून पैसा कमवला तर ते पुण्य नसतं रे, त्याला पाप म्हणतात, माहितीये का? तुम्ही खोटारडेपणा करतात ते पुण्य आणि मी केलं तर पाप. हे बघ, तू आता माझं डोकं फिरवू नकोस ना. चुपचाप हे पैसे घे, नाही तर सरळ पोलिसात कंप्लेंट करेन. पोलीस तुझा पूर्वीचा रेकॉर्ड बघतात, लगेच आतमध्ये टाकतील. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा वगैरे ऐकलेस का जरा? म्हणजे तुम्ही मला धमकी देताय? फक्त समजावते तुला, घ्यायचे तर हे 10,000 रुपये घे, नाहीतर तोंड काळ करते. सर, फुल अँड फायनल 50,000 रुपये. तुला सांगून समजत नाही. चला अशे चल. असं सर ठीक आहे. 10,000 तर 10,000. आता तुला फुटकी कवडी मिळणार नाही. अहो सर, 10,000 ठरलं ते तरी द्या, नाही तर मी माऊलीला जाऊन सांगेन ना. अजय, पोलिसांना फोन कर बाळा. हो काका, जाऊ द्या ना, जे ठरलं ते देऊन टाका ना. नाही, त्यानं फार जीव खाल्लाय माझा, त्याची भरपाई करायला हवी ना. बघा, नीट विचार करा, खूप महागात पडेल हे तुम्हाला. तुझा आता तुला 1 रुपया देणार नाही, काय करायचं ते कर. जा जा. तुझे 5 लाख रुपये तर गेलेच, तू पण जाणार. मी जाम वाईट माणूस या. चल निघ, नाही तर पोलिसांना फोन करीन. आता चल निघ. बघून घेतो तुला. हा, बघून घे. जा, निघ, चल. तुझे ठरलेले 2 लाख. काका, मी काय म्हणतो, आता मांत्रिकाला आपण कटवलंच आहे, आपण निम्मे निम्मे घेऊया ना. अडीच तुमचे, अडीच माझे. तुझ्या अंगात मांत्रिक शिरला काय? पाहिजेत का नको? हो द्या. मी काय म्हणतो काका, पापाचे पैसे पसतील ना? पाप पुण्य काय नसतं रे. पैसा पैसा. मला ना त्या मांत्रिकावरती संशय आहे. तो जर का मांत्रिक सापडला ना, तर काका पण सापडतील. काय रे, पुन्हा नवीन स्टोरी का? हा मॅडम, मी खरं सांगतोय, म्हणजे मला माझे पैसे तर मिळाले, पण मांत्रिकाला अजून पैसे हवे होते. मॅडम, मी माझ्या ऍक्टिंगची शपथ घेऊन सांगतो, मी धनराज काकांना साथ दिली, पण हे असं काय होईल असं मला वाटलं नव्हतं. मॅम, याच्यावर विश्वास ठेवू नका. मॅडम, प्लीज विश्वास ठेवा. आणि हवं तर तुम्ही खात्री करून घ्या ना, मी खरं बोलतोय. तुम्ही चेक करा हवं तर. घ्या ना खात्री करून वाडकर. आणि हा जर खरं बोलत असेल तर मग ह्याला काय तरच सोडून द्या. मॅडम, आपण क्रिमिनल्स पकडतोय सोडतोय, पकडतोय सोडतोय, हेच चालू आहे. अशाने केस कधी आणि कशी सॉल्व्ह व्हायची मॅम? वाडकर, आता या मांत्रिकची चौकशी करून घ्या. खात्री करून घेऊया ना आपण की गुन्हेगार कोण आहे, मांत्रिक की मग हा काय ते बघा आणि प्लीज मला कळवा. येस मॅम. निघूया सर मांत्रिकाकडे. ढवळे, ढवळे साहेब आज लवकर घरी गेलेत, त्यांना महत्वाचं काम होतं. यांना पण आजच जायचं होतं. घ्या हो ढवळे साहेब, करा सुरुवात खायला. यावेळी नाश्ता?
पोलिसांना खायला वेळ काळ काही लागतो का? फुकट आणि पौष्टिक आहे. सुरू करा. मी घरून खाऊन आलो. घरी खायचे पैसे मिळतात. इथं मिळतात ना? खा. नाही नको साहेब. का? लाज वाटते? वास्तविक वाटली पाहिजे म्हणा, कारण काही काम न करता खात बसणं म्हणजे बरोबर नाही, नाही का? एवढीच लाज वाटते तर काहीतरी बातम्या देत चला. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होता. नाही नाही, गैरसमज काय नाही. गैरसमज तुम्ही आम्हाला बातम्या पुरवणार आणि मी त्या बदल्यात तुम्हाला खाऊ घालणार हे ठरलं ना आपलं. होय साहेब. तुम्ही काही बातम्याच देत नाही या डवळे. तसं सांगण्यासारखं काहीच घडत नाही. का? तुमच्या त्या बाई पण आयत खाबू झाल्या का काय? साहेब अरे तुमच्या मॅडमना आयत खाबू बोललो म्हणून राग आला तुम्हाला? साहेब तुम्ही फक्त माझ्या पुरता बोला. तुमच्याबद्दलच बोलतोय, तुमच्या पुरतच बोलतोय. तुम्ही सहकार्य करत नाही या ढवळे. सर आता रोज बातम्या कुठून आणणार? ज्या माहित आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. जे तुम्हाला माहित आहे ते तरी सांगा. रेवती बोरकरांनी केसवरनं माझं नाव हटवलं? नाही. अजून ती हालचाल का करत नाही? आता त्या काय ठरवतात ते त्यांना माहित. त्यांना जे माहित आहे ते मला माहित व्हावं म्हणून तर तुमचं पालन पोषण चालू आहे ना इतके दिवस. साहेब ठीक आहे, तुमचं पालन पोषण तुमच्याकडेच राहू दे. मला त्याची गरज नाहीये. येतो मी. एक मिनिट. माफ करा. चुकून तोंडातून निघून गेलं. सॉरी. माफ करा. क्षमा करा. अशी चूक पुन्हा होणार नाही. तुमचं तुम्हाला सगळं मिळत जाईल. काय ढवळे? बसा. बसा ना, रागव नका साहेब. काय लगेच इतके रागवतात? कधी कधी सटकते या. कधी काही गरज लागली तर आम्हाला सांगा. आमचं मदत केंद्र 24 तास सुरू आहे तुमच्यासाठी. साहेबांना घेऊन जाऊन खुश कर. चला साहेब या. येतो. अल्ला हरी गाढवाचे पायधरी. थांबा. हे बघ इकडे, हीच ती गल्ली. इकडनं डाव्या हाताला गेलात ना की तो दिसेल तुम्हाला. मग तुम्ही त्याला पकडा. ए भाई, मी एकटा नाही जाणार आहे, तुला घेऊन जाणार आहे, कळलं ना? हो साहेब, मी काय करू तिकडे येऊन? मी नाही मारला काकांना. या मांत्रिकानेच खून केला काकांचा. माझ्यावर विश्वास ठेवा. आजच्या कंकणाला आरसा कशाला पाहिजे ना? हा, तू घर दाखव ना मला त्याचं. मी करतो ना खरं खोटं काय ते. जास्त ऍक्टिंग करू नको. चला आता. त्याचेच वांदे झाले. चला. आमचे वांदे काय कमी झाले? चल पुढे. मी लांबूनच दाखवतो आपण. हा चल. अरे वशीकरण करायचं म्हणजे खूप खर्च येतो. पण एवढा म्हणजे जा, ही मुलगी तुला आयुष्यभर मिळणार नाही. हाच तो भामटा. ऐक चल उठ. शोध त्याला. शोध तिकडे शोध. आहे का? ऐक पळाला बहुतेक. कसं पळेल? शोधायचंय त्याला. चल निघ.
आई आई ग. अजय हॅलो. नमस्कार पर्वते साहेब. आम्ही कसले साहेब, तुम्ही साहेब बोला. काय कळलं की नाही तुम्हाला? त्या रेवती बोरकर मॅडमने तुमच्या अगेन्स्ट सॉलिड फिल्डिंग लावली आहे. आणि तुम्ही काय करताय? अहो साहेब, करा काहीतरी, दाखवा तुमची पॉवर. साहेब, एवढ्या मोठ्या ऑफिसर समोर आपण आपली काय पॉवर दाखवणार? बरोबर आहे. ती तडफदार अधिकारी जी आहे ना, ती तुमची वाट लावणार आहे, कळलं ना? नशिबाचे भोग असतात, दुसरं काय. पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि तडफदारपणाचा आपण आदर करतो साहेब. शेवटी तुमच्याही मिसेस आहेत त्या, नाही का? पर्वते साहेब, मिसेस होत्या, आता नाही. पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा रिस्पेक्ट आहे आपल्याला. अहो काय पर्वते साहेब, एका मॅड बाईचं किती कौतुक करताय तुम्ही. आदर साहेब, रिस्पेक्ट रिस्पेक्ट, प्रामाणिकपणाचा रिस्पेक्ट. मी का म्हणतो पर्वते साहेब, हा ड्रामा आता पुरे झाला हो. आता काहीतरी ऍक्शन घ्यायची वेळ आली. तुम्हाला सुटायचं ना या केस मधून? आता तुम्ही सोडवणार म्हटल्यावर सुटणारच की साहेब. हा? नाही, मी नाही. रेवती बोरकरची ट्रान्सफर झाली पाहिजे, नाहीतर ती सस्पेंड झाली पाहिजे, कळलं? तरच तुम्ही सुटणार. कसं होणार ते? पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुमचा कोणीतरी माणूस आहे असं तुम्हीच म्हणाला होतात. रेवती बोरकरच्या ऑफिस मधला एक माणूस काम करतो माझ्यासाठी. मगाचीच खुश करून पाठवला त्याला. मग त्या माणसाला अजून खुश करायची वेळ आली आहे. म्हणजे? पर्वते साहेब, तुम्ही भेटा मला, मग सांगतो. ठीक आहे, सांगा, मी तयारच आहे. आय सी यू. या. आंघोळीला किती वेळ लागतो बघितला ना? हिरो मोठा आला. आई ग, जाम वाट लागली यार. कसला ऍक्टर आहेस रे तू? अरे तू सीट 5-5 किलोमीटर असं धावत सुटायचा माहितीये, आणि तू तुझ्यात ना आजा असा स्टॅमिना नाही ऍक्टर. आयला दुखतंय यार. शिवानी समोर तुला बोललो म्हणून राग तर नाही आला ना तुला? पण काय म्हणा आजा, तू ते सिगरेट फुकायचं जरा कमी कर, म्हणजे कसं स्टॅमिना वाढेल तुझा. तू जरा थोपाड बंद ठेव, मला शिकवायची गरज नाहीये. एक तर मांत्रिक सटकला आणि मी अडकलोय. हा शिवानी, गप्प का? बोल ना काहीतरी. ते बोल ना. ते अजय अडकला तर आपण पण अडकणार. कुलदीप, अजय सांगतोय तसं जरा प्लीज शांत बसतोस का? बोलायचं ते बोलून गेलाय तो. आणि काय ग, मला दारू पाजायला सांगून माझ्याकडून काय काढून घेणार होतीस तू? अजय, तू सीटच्या बाबांचा खून केलायस की नाही हे मला माहिती करून घ्यायचं. तू पोलीस नाही आहे माहिती काढायला. आणि जे काय विचारायचं होतं ते सरळ मला विचारायचं ना. विचारलं होतं ना मी तुला, तू सांगितलंस का मला? आणि अजय, ही सगळी माहिती का काढायची होती? कारण मला तुझी खरंच काळजी वाटत होती म्हणून. काळजी वाटत होती माझी? मग इतक्या वर्षात कधी मला 1 रुपया पण दिला नाहीस. त्या सीदला 30 लाख रुपये दिले फ्लॅट घ्यायला. त्याच्याकडे काय बघतेस? तो मित्र आहे माझा, तो माझ्याशी सगळं खरं बोलतो, कळलं ना? पण तू त्या लुख्याला पैसे दिलेस, मला नाही दिलेस कधी. लुख्खा काय रे? आधी स्वतःची अवस्था बघ, मग बोल. आणि ज्याला तू लुख्खा म्हणतोयस ना, त्या सीटच्या पैशांवरच तू आजपर्यंत जगत आलाय. शिवानी, आवाज कमी. मित्र आहे म्हणून मी काही ऐकून घेणार नाही अजय.
झालं भांडण करून झालं? नाही झालं असेल तर मला सांगा, म्हणजे पुढे काय करायचं तसं ठरवायला. इथं माझं डोकं चालत नाही. इथं अजयवर संशय, माझ्यावर संशय, शिवानी तेवढी बाबा सुटली. कुलदीप, आपण तिघही असंच जर भांडत राहिलो ना तर एक दिवशी तिघही अडकू. सोप्पा पेपर आहे असं म्हणून त्या रेवती बोरकरला इतकं लाईटली घेऊ नका तुम्ही. अरे मग काय करायचं ते तर सांग. आपण कोणीच कोणाचं नाव घ्यायचं, जे बोलू ते ठरवून बोलायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण कुठे कुठे अडकू शकतो याचा विचार करा. कुठे कुठे अडकू शकतो आपण? आपण अडकू शकतो त्या रात्री घडलेल्या पार्टीवरून. त्या दिवशी पार्टीची सुरुवात झाली होती मी आणि सिद पासून. मी केक कटिंग साठी सिदला बेडरूम मध्ये घेऊन गेले होते. फॉर युअर न्यू बिगिनिंग. आपल्या आवर न्यू बिगिनिंग. आता तुला नाही नाही नाही, तू खाल्लंच काय आणि मी खाल्लं काय एकच. सिदची डेट झाली कोणत्या तरी केमिकलची रिॲक्शन होऊन, आणि मी त्या रात्री सिदला पूर्ण केक खायला घातला होता आणि नेमकं हे सगळं करीनाने बघितलं. मग आता जर हे सगळं पोलिसांना कळलं तर मी अडकू शकते यार. म्हणजे तू सीतचा खून केलायस? केक मध्ये काहीतरी मिसळून तू मारलंस त्याला? नाही, मी जेव्हा केक शोधत होते ना तेव्हा तो केक तू लपवून ठेवला होतास, आठव जरा. माझ्या परस्पर त्या केक मध्ये तू काही मिसळलं नव्हतंस ना? सीत, मी तुझ्यासाठी ना पेस्ट्री आणली, आपण कट करूया. चल. हेच शोधतेस ना तू? चल जाऊया. काय वेळ लागलाय का तुला? एक्झॅक्टली. मी अडकले तर तू आपोआप अडकली. अरे म्हणजे तुम्ही दोघं अडकणार, माझा काय संबंध यात? पार्टी नंतर भांडणं झाली ते विसरलास? सिदने शिवानीवरती हात उचलला होता. सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलताना लाज नाही वाटली? मग कसलं आलं दोघांचं आयुष्य? खड्ड्यात गेलं नवं आयुष्य. शिवानी ऐक आय एम सॉरी यार. यार पण दारू प्यायलोय आणि तू आईच्या विषयी असं बोललीस म्हणून मला राग आला. आय एम सॉरी खरंच. आता प्लीज पार्टी सोडून जाऊ नको. हे बघ, हवे तुम्ही मी कान पकडून सॉरी बोलतो. हे बघ, या सटकूचा अजिबात ऐकू नकोस. आत्ता सॉरी बोलतोय, थोड्या वेळाने परत तुझ्यावरती हात उचलायला मागे पुढे बघणार नाही. शिवानी, तू कोण आहेस? तू कोण आहेस? आमच्यात बोला तू. भाई सिद यार, सिद कूल डाऊन यार, दोस्त आहे आमचे रे. तुझी दोस्ती. तू माझ्यावर हात उचललास? उचलणार, 1000 वेळा उचलणार. माझ्या ड्रीम होमचा ऍडव्हान्स तू लांबवलास ना, आणि स्वतःला माझा दोस्त म्हणतोस. मला माहित नाही तुला वाटतं? तुम्ही दोघं, अरे माझ्या पैशांवर जगणारी बांडगुळ आहात तुम्ही. सिद, तू जरा जास्त बोलतोय आता. काय जास्त बोलतोय? हे बघ, तू ना आता दारू पियायलायस, चढली आहे तुला. आज जा झोप, सकाळी बोलू हवं तर. लोकल स्टार कुठला? काय सेद, काय बोला? सोडणार नाही. पागल आहे क्या? हे सगळं ना त्या करीनाने बघितलंय. ती जर का पोलिसांना बोलली ना तर आपण सगळे लटकणार. तेच, हे सगळं ना खूप कॉम्प्लिकेटेड झालंय.
आपल्यातलं एक जण जरी अडकलं ना तर आपण बाकीचे सगळे अडकू. लक्षात येतंय का तुमच्या? मग कोणी खून केला असेल किंवा नसेल, ते करीना तिथं नजरेसमोर आली तर माझी सडक जाते डोक्यात. तीच तर गायब आहे. व्हॉट? तेच तर. करीना त्या संजनाकडे कामाला होती, पण संजनाला डाऊट आला की ही रेवती बोरकरसाठी काम करते, म्हणून तिने करीनाला काढून टाकलं कामावर आणि ती गायब झाली. करीनाची आई आली होती संजनाला भेटायला, तेव्हा ती म्हणाली की मी तुझी आणि त्या रेवती बोरकरची वाट लावणार करीना नाही सापडली तर. याचा अर्थ करीना कन्फर्म रेवती बोरकरसाठी काम करत होती. शिट यार, आधीच इतके प्रॉब्लेम, त्यात आता अजून एक करीना. तिने जर का आपली नावं घेतली ना पण सगळे घे. अरे यार, माझं नाव तर ती आधी घेणार. माझी दुश्मनी आहे ना तिच्याशी. पण अजून तिने आपलं नाव घेतलं नाहीये. खरं आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर मला एकच ऑप्शन दिसतो, विश्वजित चंद्रा. मी काय म्हणतो, तर किती दिवस अश्रू गाळत बसायचं नाही का? तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? बोला. काय, माझी मुलगी माझ्याकडे राहायला येते काही दिवसांसाठी. तिला नुकतंच एक लहान बाळ झालंय. माझ्या बायकोला गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला माहितीच आहे. तर विचारायचं असं होतं, म्हणजे तुमची हरकत नसेल तर काही दिवस तुम्ही त्या बाळाला सांभाळू शकाल का? सांभाळायचं म्हणजे नाहू माखू घालायचं, दुपटी बदलायची, एवढंच. काळजी करू नका. बाळाला सांभाळायचे जे काही पैसे असतील ना रितसर, ते मी देईन तुम्हाला. तुम्ही मला मूल सांभाळायचे पैसे देणार? नाही नाही वहिनी, तुम्ही अडचणीत आहात म्हणून विचारतोय बस. अहो, अडचणीत असलं म्हणून काय झालं? माझ्या मुलाला मी सांभाळलंच आहे ना. आणि असं मूल सांभाळायचे पैसे घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. नाही नाही, असं नका बोलू वहिनी. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. तुम्हाला मदत व्हावी या उद्देशानेच मी विचारलं तुम्हाला बस. काही गरज नाहीये मला असल्या मदतीची. नाही म्हणजे तुम्हाला गरज असेल तेव्हा बोलवत जाऊ. हो, मी पण एक आई आहे, लक्षात ठेवा जरा. अशी काय बघतेस मला? मम्माने चिवला असं बघत राहिलं ना की मम्माचा दिवसभराचा कंटाळा जातो. असं बघून कसं कंटाळा जातो? माहित नाही. मला पण सांगता येत नाही. काय? मला स्कूल मध्ये कंटाळा येतो, घरी आल्यावर कंटाळा येतो आणि अभ्यास करताना येतो कंटाळा. अरे बापरे, बऱ्याच गोष्टीचा कंटाळा येतो नाही चिवला? हा, पण तू जवळ असतेस ना की माझ्या सगळ्या कंटाळा जातो. कसं काय? जसं तुझा कंटाळा जातो तसं माझाही कंटाळा जातो. अच्छा. मम्मा, पण पप्पा म्हणतात तसं तू का न सोडत तुझं काम? त्याने काय होणार आहे? मग मलाही कंटाळा येणार नाही आणि तुलाही कंटाळा येणार नाही. ठीक, मग मम्मा काम सोडते. पण मम्मानी जर काम सोडलं ना तर मग चिवची मम्मा सुपरवुमन नाही होणार. आणि मम्मा जर सुपरवुमन नाही राहिली तर मग चिव शाळेत काय स्पीच देणार ना? पॉइंट आहे.
काय करूया? सोडू का मी काम? नको. मम्मा आपण सबसिडी घेऊया. आत्ता शाळा आहे ना उद्या, आणि आत्ता खेळलीस तर उद्या शाळेत जायचा कंटाळा करशील. चल ना खेळूया. तू कधीच खेळत नाही माझ्या बरोबर. पप्पांना काम असतं तरी ते माझ्या बरोबर खेळतात. बरं ठीक आहे, पण एकच डाव हा. नंतर झोपायचं. चल घेऊन ये. इथेच ठेवलीस तू? आय एम रेड पिंक. ओके. ले उठे. हो. तुला इथे काय आराम करायला नाही आणलाय? कुठल्या पापाची शिक्षा देतोस रे बाबा? कुठल्या पापाची ना ते तुला चांगलंच माहिती आहे. आठव, लक्षात ये. नाही, एक पण नाही आठवत. हे बघा, सिद्धांत माझा मुलगा होता. मी त्याला जन्म दिला, मी त्याला लहानाचा मोठा केला, शिक्षण केलं, त्याचे गुण हेरून त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन दिलं, त्याला मोठा केला. तो लहानपणापासूनच कमवत होता, मग त्याच्या पैशावर माझा हक्क नाही का? सांगा, त्याला एवढा मोठा नट केला मी. हे तुझं खोटं आहे ना, लोकांसमोर मांड, माझ्या समोर नाही. तुझी सगळी हिस्ट्री माहितीये मला. खूप छळलायस रे तू सिद्धला. ही माझी इच्छा आहे, मी बंद करावं. मला सोडा, मला माफ करा. खरंच माझ्यावर दया करा प्लीज. नाही सोडणार. तुझ्या पापाची शिक्षा तुला मी देणारच. मग मारून टाक मला. घे जीव घे माझा, दाब गळा दाब माझा. नाहीतरी अशा अवस्थेत जगून का उपयोग? मारून टाक मला, मार मरू दे मला. ड्रामा कंपनी, बस करा तुझं नाटक. चालेल. तू किती धुतल्या ताणासारखा आहेस ना, ते सगळं माहितीये मला. सिद्धांतचा बाप आहे मी. तुम्ही फॅन ना त्याचे, म्हणून तो हे सगळं करतोय. काय करताय? काय पाहिजे नेमकं तुम्हाला ते तरी सांगा मला. मारू नका. हे खायचं आणि जिवंत राहायचं. कामाचा माणूस आहेस तू. नीट वारा घाल जरा. हो, हात दुखतोय हो माझा. त्या नालायक पुराला नको नको ते पदार्थ करून घालताना जे काही काम करतेच उत्साहाने, तेव्हा नव्हता कधी दुखत तुझा हात. बरं, मी फॅन लावते. हा, लाईटचं बिल कोण भरणार? मुलगा एक पैसा बँकेत न ठेवता गेलाय, बिल कोण भरणार? बर, मी काम करून बिल भरते. वा वा. म्हणजे लोकांनी म्हणावं की हा बायकोच्या कष्टावर आरामात ऐशाराम करणारा नवरा आहे, असं म्हणावं अशीच तुझी इच्छा आहे ना? मला माहिती आहे तुझे सगळे नाटक. उचला कागद, तो झाला वारा. अहो उठा. खटखटे आणलंस का? घ्या. थोडं गार पाहिजे. काल जीभ पोळली होती माझी, आठवतंय का? हो हो, पण गारच आहे, घ्या. गार चहा देते तुम्हाला? हो नाही, म्हणजे गरमच आहे, पण जीभ पोळेल एवढा गरम नाहीये. पण नकोय. गरम करून निघायचं, गरम आणायचं लगेच. अरे जेवणात मीठ घालता येत नाही तुला? अरे वाट लावून टाकली सगळी. काय झालं? जास्त पडलंय का मीठ? कशात बनवलं कोणी? तुला माहिती असायला हवं ना.
तसं नाही, म्हणजे तुम्ही खाताय ना, मग तुम्हालाच कळणार. आता माझं खाणं काढायला लागलीस का तू? लाडका लेक असतं तर काढलं असतंस का खाणं? तसं नाही हो. मग कसं? नवरा हवाय ना आयुष्यात? कुंकू हवाय ना कपाळावर, का पुसून टाकायचा विचार आहे? काही काय बोलताय तुम्ही? मला शहाणपणा शिकवू नको. उचलते आणि घेऊन जा, काहीतरी चांगलं बनव. हो. बघतोस ना रे बाबा काय चाललंय तुझ्या राज्यात. कुणाचे दिवस कधी बदलतील हे सांगता येत नाहीच खरं रे बाबा. कुणाचे दिवस कधी बदलतील काही सांगता येत नाही ना. हो ना. आता हा नागोजी साधा पाकिटमार होता, हो का? पण नंतर अरे बाप रे, इम्पोर्टेड गाड्या, बंगला, पैसा. आता त्याच्या विरोधात 3 कंप्लेंट आहेत. मॅडमनी बोलून घ्यायला सांगितलं याला. साहेब काही खायला आणू का? अजून किती वेळ वाट बघायला लागेल? मॅडमनी अजून बोलावलं नाहीये तुम्हाला. तेच अर्धा तास वाट बघतोय मी. मॅडम आहेत त्यांच्या मनात आलं की बोलवतील तुम्हाला. साहेबांना वाट बघायची सवय नाही. मॅडम आहेत वेळ आली की बोलावतील. मॅडम, साहेब जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. गेला अर्धा तास आम्ही इथे वाट बघतोय. असं कसं न सांगता निघून गेले? साहेब आहेत ते, गेले बाहेर. हा, तुम्ही नंतर या ना. साहेब, ती मागच्या वेळी आपण मॅडमना वाट पाहायला लावलं होतं, त्यावेळी मी जे बोललो होतो ना त्याचाच रिप्ले देत आहेत ही लोक. आता या मॅडमचे दिवस कसे फिरवतो ते बघच. येस मॅम. बाकी बाहेर जे सांगितलं ती अरेंजमेंट केली आहे ना? होय साहेब. मॅडमनी बोलवलंय. होय साहेब. वेट. हा तुमचा अड्डा नाहीये, हे पोलीस स्टेशन आहे. म्हणजे तुमच्या मुलाला रॉकीला फोन करून विचारा कॅबिन मध्ये एंटर करायच्या आधी काय मॅनर्स आणि एटिकेट्स असतात. हा तसं. मी आत येऊ मॅडम? येस. बसू? बसा. काय शाळा सोडून बरीच वर्ष झाली ना. आता मीच प्रिन्सिपल, मीच विद्यार्थी, मीच शाळा. मुद्द्याचं बोला. बेल मिळाल्यापासून साधं चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही आम्हाला. गरज वाटली तर बोलवून घेऊ. आता वाटणारही नाही, कारण सिद्धांत छायाच्या केसमधनं तुम्ही माझं नावच आज काढून टाकणार आहात. एक्सक्यूज मी. वेट. मी बोलायच्या आधी वेट. ठीक आहे.
साहेब हा घ्या तुमचा मोबदला. साहेब तुम्ही पोलिसांच्या सगळ्या बातम्या देताय त्याचा हा मोबदला आहे. अशाच बातम्या देत राहा साहेब. मालामाल करून टाकते साहेब तुम्हाला. ओके साहेब. काय रिटायरमेंटला आलेला माणूस, त्याची नोकरी, त्याचं पेन्शन, त्याचं कुटुंब सगळं 12च्या भावात जाणार. आणि हे सगळं तुमच्यामुळे. तुमच्यासाठी काम करतो ना तो. बघा, तुमच्या हातात आहे त्याचं भविष्य. मग काय देणार ना क्लीन चिट सिद्धांत छायाच्या केसमध्ये.